नमस्कार मंडळ. खरं सांगू का, आमच्या घरी ना लय म्हणजे लयच मटणाचा नाद हो. आता तुम्ही म्हणाल की मी काय मटणाची रेसिपी सांगते की काय? नाही नाही, तसं काय नाही. मी तर मटणाला लागतो ना त्याची रेसिपी सांगणार आहे. तो नाही का दरवेळेस लागतो, अहो त्याच्यामुळेच तर उशीर होतो बघा भाजीला. अहो येसूर, होय बाई येसूर. चला सुरू करू. तर सगळ्यात आधी ना 2 वाट्या फुटाणे घ्यायचे. त्याच एका वाटीने ना बाजरी घ्यायची 1 वाटी. 2 छोटे चमचे तांदूळ घ्यायचे. आधी कढईत फुटाणे भाजून घ्यायचे. फुटाणे लई करपून द्यायचे नाही बरं का, लई काळे नाही होऊन द्यायचे. फुटाणे भाजल्यावर बाजरी टाकायची. बाजरी थोडी फुटली, थोडी लालसर झाली की फुटते पॉपकॉर्नसारखी. बाजरी फुटली की काढून घ्यायची. मग टाकायचे तांदूळ. अहो कढईत, कोणाच्या डोक्यावर नाही. तांदूळ तेलात परतायचे बघा, पण लई तेल नाही बरं का, थोडंसंच. तुम्ही म्हणाल एवढेसे तांदूळ का बरं? कारण ना तांदूळ जास्त टाकले ना की भाजी पांढरी होते, म्हणून मग फक्त टेस्ट पुरते. मग एक जायफळ घ्यायचं. पूर्ण नाही टाकायचं, अर्ध्यातलं अर्धच टाकायचं. ते पण भाजून घ्यायचं आणि मिक्स करायचं. आणि भाजून झालं की हे सगळं मिक्स करायचं आणि थंड झाल्यावर गिरणीत दळायला द्या, नाहीतर घरी मिक्सरमध्ये दळा. आरामात 6 महिन्यापर्यंत पीठ राहतं बघा. आणि हां, येसूर हा कोणत्या पण काळ्या मसाल्याच्या भाजीला चालतं बरं का. आता मटणाची भाजी फक्त 10 मिनिटात तयार. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.